तुम्ही दुबईला येताय, आल्यावर सर्दी ताप खोकला झाला आणि तुमच्याकडे इन्शुरन्स नसेल तर फक्त 8 ते 10,000 रुपये फक्त तुम्हाला सर्दी ताप खोकल्यासाठी द्यावे लागतील, कारण इकडे सगळ्या सर्व्हिस खूप एक्सपेन्सिव्ह आहेत. म्हणूनच इथे इन्शुरन्स खूप गरजेचा आहे. इन्शुरन्स जो आहे तो आपल्याला इथे जॉबला लागल्यावर जसा एम्प्लॉयमेंट विजा दिला जातो तसेच कंपनी आपल्याला हा इन्शुरन्स देते. जर तुमचा इन्शुरन्स संपला तर तुम्हाला ते रिन्यू देखील करून दिला जातो तुमचं कॉन्ट्रॅक्ट असेपर्यंत. आणि बऱ्याचदा इकडे कंपन्या वगैरे ज्या काही आहेत ना ते बेसिक इन्शुरन्स देतात आणि त्या बेसिकमध्ये बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी कवर होतात, पण हेअर ट्रीटमेंट या सगळ्या गोष्टी त्यामध्ये कवर नाही होत. त्याच्यासाठी आपल्याला बाहेर अलगच पेमेंट करावं लागतं. आणि असं नाही आहे की इन्शुरन्स मिळाल्यावर आपल्याला सगळं फ्री मिळतं, पण जसं की तुमच्याकडे इन्शुरन्स नसेल तर तुम्हाला 500 दिराम खर्च येईल आणि इन्शुरन्स फरक असतो. हा व्हिडिओ आत्ताचा नाही आहे, हा जवळजवळ 5 महिन्यापूर्वीचा आहे. त्यावेळी मी खूप आजारी होती, अगदी मला कंपनीने घरी स्टाफ पाठवलेला, पण त्यावेळी आधी इकडे होता तो पण मेडिकल असल्यामुळे त्यानेच मला सलाईन वगैरे लावलेलं. काहीच बरं वाटलं नाही म्हणून मी हॉस्पिटलला गेलेली. आणि इकडे हॉस्पिटलला तुम्ही एकदा आतमध्ये एंट्री केली ना 2-3 तास बाहेर पडायचं नावच नाही, अगदी OPD वरती देखील. त्यामुळे जर इकडे टुरिस्ट विजावरती वगैरे येत असाल ना, बेसिक सगळे मेडिसिन कॅरी करा. अगदी काही बेसिक अँटीबायोटिक्ससुद्धा तुम्हाला लागत असतील तर नक्की घ्या.